एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. चला तर मग आज आपण केळीचे वेफर्स बनवूयात. तर केळी हे भारतात सर्व धार्मिक व सार्वजनिक कार्यात याचे झाड अतिशय पवित्र मानलं जातं. युरोपात तर पौराणिक काळात त्याला स्वर्गातील सफरचंद म्हणायचे. तर केळ्यात पोषणमूल्य भरपूर प्रमाणात असतं आणि ऊर्जा देण्याची शक्ती आणि स्नायू मजबूत करण्याची ताकद अशा ह्या केळीमध्ये असते. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे आता केळीचं साल काढण्याची सोपी पद्धत तुम्हाला सांगते. तर कच्ची केळी असते, साल पटकन निघत नाही. तर असं मधोमध काप न देता असं एका साईडला काप द्यायचे आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने काप दिल्यावर केळी पिकलेल्या केळीसारखी सोलली जाते. तर एकदम सहज पद्धतीने साल पूर्ण निघून जातं आणि वरच्या साईडनी जर आपण काप दिला तर असं केळीचे तुकडे पडतात. नंतर केळी सोलून झाल्या की आपल्याला वेफरच्या केसनीने केळीच्या वेफर्स पाडून घ्यायच्यात. तर वेफर्स जास्त जाडसर नाही ठेवायच्या, एकदम पातळच करायच्या, म्हणजे तळल्यामुळे त्याचा कुरकुरीतपणा भरपूर दिवस टिकतो. तर अशा पद्धतीने सर्व वेफर्स आपण पाडून घेऊयात. आता कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि गॅस चालू करायचा आहे. तेल तापतंय तोपर्यंत इथे आपण 2 चमचे मीठ आणि 1 चमचा हळद घालून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पेस्ट तयार करून घ्यायची आहे, म्हणजे मीठ पूर्ण विरघळून जाईल. नंतर आता तेल तापलं आहे, आपल्याला केळीचे वेफर्स तेलात सोडून घ्यायचे आहेत. तर गॅस मोठाच ठेवायचा आहे. तर आता तेल थोडं शांत झालं की आपल्याला 2 चमचे हळद मिठाचं पाणी घालून वेफर्स चांगल्या तळून घ्यायच्यात. तर हे पाणी अजिबात उडत नाही आणि केळीच्या वेफर्सला रंग पण खूप छान येतो. एकदम बाजारात मिळते तशाच वेफर्स तयार होतात. तर अशा एक एक करून वेफर्स टाकल्यावर पण एकदम सुट्ट्या होतात, मोकळ्या होतात. तर अशा पद्धतीने पण वेफर्स तुम्ही तळू शकता. तर आता इथे 2 चमचे हळद मिठाचं पाणी घालून छान असं मिक्स करायचं आहे. गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे. नंतर कुरकुरीतपणा आला की मग आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी बाजारात मिळते तशीच केळीची वेफर्स तयार झाली आहे. तर तुम्ही पण अशीच एकदा रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.